एक लॉकर आहे यांच्या नावावर, पण ह्यांना ते मला कळू द्यायचं नाही. म्हणूनच एवढ्या सिक्रेट मीटिंग्स वगैरे चालू आहेत ना. पण बघ ना, इतकं महत्वाचं लेटर माझ्या ताब्यात आलं, पण त्याचा उपयोग काय? उपयोग असा आहे की हे लेटर घेऊन सगळ्यात आधी जो कोण बँकेत जाईल. ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवी, आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का? माझ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी युजर आयडी आणि पासवर्ड फक्त एकच, आणि तो म्हणजे ईशा. हॅलो. नाही मानसी, आता नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशा, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये, हे तुलाही माहिती. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणार. मानसी? ओ हाय मानसी. हाय. सॉरी, मी काहीच न इन्फॉर्म करता आले. अगं एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला मानसी, तू सुद्धा इथलीच आहेस. हा, आणि सांगून यायचं काय इतकं? नाही तसं नाही, पण प्रत्येकाला आपलं काम असतंच ना. अँड आय नो की तुम्ही किती बिझी असता. ओ कम ऑन मानसी. ऍक्च्युली घरी सई येईपर्यंत घर खायला उठतं मला. एकटं एकटं नको वाटतं. इतका वेळ असतो ना की काय करायचं ते कळत नाही. ईशा नाहीये ना आता. बरं झालं तू इथे आलीस. हो, आणि खरं सांगू का, इथे यायला निमित्ताची काही गरज नाही. तुला जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा इथे येत जा. काय झालं, मी क्लिनिक मधून निघाल्यावर रिक्षात बसले आणि अचानक मला घरी जावंसं नाही वाटलं. असं वाटलं तिथे नकोच जाऊया. मग मला माहिती, मी नकळत रिक्षावाल्याला इथला पत्ता दिला आणि इथे आले सुद्धा. कुणालाही इन्फॉर्म न करता, न सांगता. सॉरी अबाउट दॅट. इट्स ओके मानसी. मानसी, तू कॉफी घेणार आहेस ना? नको आत्या. अरे हॅलो. हा आई. हो 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 हो, मी जेवायला घरी येणार आहे. तू माझं जरा ऐक, ओके? हे बघ कसं आहे, आता ईशा नसल्यामुळे मानसीला जरा एकटं एकटं वाटतंय, आणि ते साहजिकच आहे. मोनिकाने ईशाला तिच्यापासून दूर ठेवलं. आता तिने तरी किती सहन करायचं? मला हे पाहवत नाहीये. आई, ऐकतेस ना तू? हो, तर मी ठरवलंय की मानसीला ईशापासून दूर ठेवायचं नाही. बाय. विक्रांत, अरे हाय मानसी. हॅलो डॉक्टर विकास. कशी आहेस? मी बरी आहे. खूप दिवसानंतर आलीस. लॉंग टाइम. बोला रानू मामा. अहो, हळू हळू बोलूया जरा, नाहीतर गंभीर आहे ना. थांबा जरा, हळू बोलूया. अरे जरा 2 कॉफी घेऊन ये. अहो, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणालात तर तिच्याविषयी इथे सुद्धा बोंब मारायला तयार आहे मी. तुम्ही जरा शांत व्हा आणि तुमच्याकडे जी काही माहिती असेल ना ती मला द्या.
अरे मला वाटतं मी जे काही तुम्हाला सांगितलं ना त्यावर विश्वास नाही आहे तुमचा, आणि म्हणूनच तुम्हाला नंतर भेटायचा प्रयत्न नाही केला मी. अहो नाही हो, काय आहे, तुमच्यावर माझा 100% विश्वास आहे. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना की तुम्हाला जी काही माहिती देता येणं शक्य असेल ना ती माहिती मला द्या. तुमच्याकडे फोटोज आहेत का? फोटोज असतील ना, पण शोधावे लागतील. अहो मग शोधा, फोटो शोधा. ते फोटो पाहिजेत आपल्याला. मॅडम सॉरी बरं का. सॉरी कशाला ग? उशीर का झाला तुम्हाला यायला? माझं ऐकून तर घ्या. टुप्पेड मेसेज पाठवलास ना मला. मॅडम मला उशीर होणार आहे. का उशीर झाला? यापुढे जर का लेट येणार असशील ना तर आधी मला इन्फॉर्म करायचं, मग उशिरा यायचं, कळलं? हा पण मॅडम तुझ्यामुळे काय झालं माहितीये का तुला? त्या इशूकडे लक्ष नाही देता आलं मला. उशिरा उठले मी आणि मानसीने डाव साधला. पण मॅडम प्लीज, चॉकलेट घेऊन गेले होते मी इशूसाठी. इशूने चॉकलेटही खाल्लं नाही. वर मला गाणं ऐकून दाखवते. हा मला सांगते चॉकलेट खाणं किती वाईट असतं ते. डोकं फिरलंय माझं. आय एम व्हेरी शुअर हे सगळं मानसी आणि विक्रांतनेच शिकवलं असणार. आणि सगळं कोणामुळे झालं माहितीये तुला? तुझ्यामुळे. तू उशिरा आलीस ना त्याच्यामुळे हे सगळं झालंय. पुन्हा उशिरा आलीस ना तर खरंच सांगते मी तुला जॉब वरनं काढून टाकेन. मॅडम जरा दम खावा ना. मला बोलू तर द्याल का नाही? ऐका. माझ्या हाताला जी काही महत्वाची कागदपत्र लागली त्यात एक अशी नोंद आहे की सदादादा प्रत्येक महिन्याला सोनं विकत घेत होता. दर महिन्याला? सोनाराचं नाव आणि पत्ता सुद्धा इथे आहे. आपण जर त्याला भेटलो तर अधिक माहिती मिळू शकेल. बेटा, तू देवाला काय सांगितलंस? हे सगळ्यांना चांगली बुद्धी दे. तू दूर राहा. काय केलं तू? काय केलं तू? मी काय नाही केलंय. चल पुस. मी नाही पुसणार. सनिया पुस. घेते फडका. पाय पुढे घ्या. पुढे घ्या पाय. आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही म्हणलात काय बी नको. तुमच्यामुळे आज घर तुटता वाचले बघा. आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही. आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या आजचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे त्याच्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही. तुला आवडेल अशी. नाही प्रपोज तू नाही करू शकत. बघा असंच होता. नाही आज करावंच लागेल. वेळ सुरू करायचं प्रपोज. बघा अजून ह्याला प्रपोज, लग्न झालं 3 वर्ष झाले अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची. नाही एक लवकर करा प्रपोज. तू माझ्या प्रेम करतेस? काय प्रश्नपत्रिका?
सिक्रेट साहित्य. उभी चिरलेली हिरवी मिरची, आडवी चिरलेली लाल मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि त्यासोबत 1 डझन अंडी. अंडी? येस, अंडा. दीदी को मिर्ची लगी क्या? अरे मिरची नाही भाई, पाप लागलं पाप. म्हणजे ती आपली दीदी प्युअर व्हेज आहे.